विचारचंद्रोदय. विचारचंद्रोदय ग्रंथामध्ये तिसऱ्या कलेमध्ये आज प्रश्न आहे 47 नंबरचा. बरोबर आहे ना? या तिसऱ्या कलेचं नाव आहे 3 देहांचा मी द्रष्टा आहे. अर्थात हे 3 देह दृश्य आहेत. आणि दृश्य म्हणजे पाहिल्या जाणारे, ज्ञानाचा विषय बनणारे हे 3 देह, स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह. आणि त्याचा मी द्रष्टा आहे म्हणजे मी पाहणारा आहे. आणि हे देह पाहिल्या जाणारे आहेत, दृश्य आहेत. ज्याप्रमाणे घट हा दृश्य आहे आणि त्या घटाला पाहणारे आपण द्रष्टा आहोत. आणि सिद्धांत आहे दृश्याहून द्रष्टा हा भिन्न असतो. पाहिल्या जाणारा दिसणारा घट दृश्य आहे, त्याच्याहून भिन्न आहोत आपण पाहणारा द्रष्टा. त्याप्रमाणे स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह हे जे 3 देह आहेत हे जर दृश्य आहेत तर त्या 3 देहाचा द्रष्टा मी ह्या 3 देहाहून वेगळा आहे हे सिद्ध होतं. बरोबर? पण या 3 देहाचा मी द्रष्टा हे समजावून सांगण्याकरिता 3 देह म्हणजे कोणकोणते आहेत हे सांगितलं. बर, पुन्हा ज्या 5 भूतापासून हे देह बनले. उदाहरण स्थूल शरीर घेतलं पहिलं, स्थूल देह. हा स्थूल देह कसा आहे जी 25 तत्वांचा मिळून 25 तत्वांचा समूह म्हणजेच हा स्थूल देह, स्थूल शरीर. मग ती 25 तत्व कोणती, त्यांचा नाम निर्देश केला होता. ही 25 तत्व ज्या महाभूतापासून उत्पन्न झाली ते 5 महाभूत कोणते हेही सांगितलं. आणि त्या 5 महाभूताचं काय झालं, पंचीकरण. तर ते पंचीकरणाची कशी पद्धत आहे याचाही विचार काल सांगितला होता. आणि असे जे पंचीकृत पंचमहाभूत त्यांच्यापासून जे 25 तत्व उत्पन्न होतात त्या 25 तत्वांचा समूह म्हणजेच काय, हा स्थूल देह, हे स्थूल शरीर, दिसणारं शरीर 3.5 हाताचं. कळलं की नाही? मग आता हे 25 तत्व कोणते याचा निर्देश तर केला होता, नाम उल्लेख, नाम निर्देश. पण ह्या 25 तत्वाची उत्पत्ती कशी कशी होते हे आता सांगायचं आहे. बरोबर? आणि ते कळल्यानंतर मग सांगितलं जाणार आहे या 25 तत्वाचा द्रष्टा मी आहे. अर्थात या स्थूल देहाचा मी काय आहे, द्रष्टा आहे. मग आता ही 25 तत्व कुणापासून कशी कशी उत्पन्न होतात हे सांगायचं आहे. त्याकरिता प्रश्न 47वा. स्थूल देहाच्या ठिकाणी ही 25 तत्वे कशी राहतात, कशी राहतात व ती कोणती आहे हा प्रश्न. बरोबर आहे की नाही? स्थूल देह म्हणजे स्थूल शरीर, त्या स्थूल देहाच्या ठिकाणी 25 तत्वे कशी व कोणती राहतात, म्हणजे 25 तत्व कशी राहतात व हे कोणकोणते आहेत असा काय विचारला आहे प्रश्न. तर उत्तर दिल्या जात आहे. आता उत्तर 1 ते 5 25 तत्वापैकी पहिल्या 5 तत्वाचा विचार सांगत आहे, जी की आकाशाची 5 तत्व आहेत. तर आकाशाची 5 तत्व कोणती सांगितली होती जी? शोक, काम, क्रोध, मोह और भय. तर हे 5 तत्व या स्थूल देहाच्या ठिकाणी कशी आहेत आणि ती कशी उत्पन्न झाली हा विचार आता या ठिकाणी सांगायचा आहे. बरोबर? तर त्या अगोदर इथं आकाशाची यावर 1 नंबर टिप्पणी आहे बघा. ती टिप्पणी वाचू आपण. काही ग्रंथात सापडलं पान नंबर 13 वर खाली टिप्पणी नंबर 1. काही ग्रंथात शिर, कंठ, हृदय, उदर, कटिदेश, बरोबर, ही आकाशाची 5 तत्वे मानलेली आहे. थोडा कसं वाचतो मी बघा. पुन्हा एक शब्द लिहायचा आपल्याला. या काही पहिल्यापासून काही ग्रंथात शिर म्हणजे डोकं, कंठ म्हणजे कंठ, गळा, हृदय छाती, उदर पोट, कटिदेश म्हणजे कमराचा भाग. तर कटिदेश पुढे ही शब्द आहे की नाही, दोन्हीची मध्ये काय पाहिजे माहिती का? यांचे मध्ये असणारे आकाश, यांच्यामध्ये असणारे आकाश.
झालं. पुढे छापेलच आहे. ही आकाशाची 5 तत्वे मानलेली आहेत. कोणती? म्हणजे शिर भागात असणारा आकाश, कंठदेशगत आकाश, हृदयगत आकाश, उदरगत आकाश आणि कटिदेशाच्या ठिकाणी असणारं आकाश. ही आकाशाची काय मानलेली आहेत? 5 तत्व. बरोबर. त्यात एकाचं विश्लेषण करू राहिले खाली टिप्पणी अ मध्ये. शिर काय आहे? शिरोदेशगत आकाश. शिर म्हणजे डोकं, त्यामध्ये असणारा जो आकाशाचा भाग. ठीक. तर शिरोदेशगत, शिरोभागामध्ये विद्यमान आकाश आकाशाचा मुख्य भाग आहे. बरोबर. तो काय? आकाशाचा मुख्य. समजा उदाहरणार्थ आकाशाची वर दिली 5 तत्वे न मानता, वर कोणती? शोभ, काम, क्रोध, मोह, भय ही न मानता काही ग्रंथाच्या म्हणण्यानुसार ही 5 तत्व मानली. कोणती? शिर मतलब शिरदेशगत आकाश, कंठ, हृदय, उदर, कटिदेश यांच्या ठिकाणी असणारं आकाश. तर त्यापैकी आकाशाचा मुख्य भाग म्हणता येईल कुणाला? शिरोदेशगत असणारं आकाश. ठीक आहे ना. शिरोदेशगत आकाश आकाशाचा मुख्य भाग आहे की नाही. आणि म्हणून अनाहत शब्दाचा आश्रय तो भाग असतो. आकाशाचा मुख्य भाग आहे म्हणून शब्दाचा आश्रय. कोणता शब्द? अनाहत. शब्दाचे 2 प्रकार, आहात शब्द, अनाहत शब्द. आहात म्हणजे आघात करून झालेला जो शब्द त्याला म्हणायचं आहात शब्द. जसं आपण जे आता बोलतोय ना शब्द क, ख, ग हे शब्द बोलतोय, हे तालू, कंठ, देश, तालू, मूर्धा इत्यादिकामध्ये आघातहून हे शब्द उत्पन्न होतात म्हणून आघात शब्द आहे. किंवा टाळी वाजवली, मृदंग वाजवला, हे सारे आघात शब्द आहे. परंतु हे शब्द उत्पन्न होण्याच्या अगोदर एक शिरोभागात एक शब्द उत्पन्न झालेला असतो. नंतर त्याची अभिव्यक्ती म्हणजे आघातहून आपण उच्चारण करतो. तर तो जो शब्द आहे त्याला म्हणायचा अनाहत शब्द. तो पहिला कुठे उत्पन्न झाला? शिरोभागात. अनाहत. आघात न करता, कंठ, तालू इत्यादिकाचा जो आघात होतो तो न होता उत्पन्न झालेला जो शब्द त्याला म्हणायचं काय? अनाहत शब्द. आघाता वाचून झालेला शब्द. त्याला दुसऱ्या भाषेत सांगता येईल मध्यमा वाणी. परा पश्यंती मध्यमा वैखरी बोलतो ना आपण. ही जी आपण बोलतो आहोत ही वैखरी वाणी झाली. ही बोलण्याच्या अगोदर जी वाणी आहे मध्यमा वाणी, तो झाला अनाहत शब्द. आणि म्हणून शिरोगत आकाश हे काय आहे? अनाहत शब्दाचा आश्रय आहे. त्या आकाशाचा मुख्य भाग त्या म्हणण्यानुसार. ठीक आहे जी. पंक्ती पहा. म्हणून अनाहत शब्दाचा आश्रय तो भाग आहे. बरोबर. पुढे कंठ आमध्ये दिलाय की नाही. कंठ म्हणजे कंठ देशगत आकाश वायूचा भाग आहे. हा कसा भाग आहे जी? वायूचा म्हणजे वायूचा जो 1/8 भाग आकाशात मिळालेला आहे त्याच्यापासून झालेलं हे तत्व आहे. कोणतं? कंठ देशगत आकाश. कंठ देशगत आकाश वायूचा भाग आहे. बरोबर. का बरं? तर पुढे काय लिहिले बघा. तो लिहिले की नाही. त्याच्या अगोदर लिहा कारण. आता पहा. कारण तो श्वासोश्वासाचा आश्रय असतो. कंठ देशगत जो वायू आहे ना श्वासोश्वासाचा काय आहे? आश्रय आहे. म्हणून त्याला काय म्हणलं? वायूचा भाग. वायूचा भाग कळलं. चला पुढे हृदय म्हणजे हृदय देशगत आकाश. एवढं दिलंय की नाही. त्याच्या पुढे वाक्य लिहा अजून, तो अपूर्ण होईल. हृदय देशगत आकाश याच्या पुढे थोडं लिहायचं. तेजाचा भाग आहे. त्याला चिन्ह करायचं. वरच्या वर कोऱ्या जागेत चिन्ह ते मांडायचं आणि तिथं लिहायचं. म्हणजे लक्षात येतं. काहीतरी A, B असं काहीतरी टाकून चिन्ह देऊन. लक्षलं. तेजाचा भाग आहे. कारण तो पित्ताचा आश्रय आहे. एवढं लिहायचं. कारण तो पित्ताचा आश्रय आहे. झालं एवढं. चला तर कोणता भाग तेजाचा आहे? हृदय देशगत आकाश. बरोबर. तेजाचा आहे म्हणजे आकाशामध्ये जो 1/8 तेज भाग येऊन मिळालेला आहे त्याचा तो भाग आहे. बरोबर. का बरं? पित्ताचा काय तो आश्रय. पित्त तेज आहे त्याचा आश्रय आहे म्हणून तो तेजाचा भाग.
बरोबर. कोणता? हृदय देशगत आकाश. चला पुढे. पुढे काय दिलंय? उदर देशगत आकाश. सापडलं का? पंक्ती सापडली. उदर म्हणजे पोट. उदर देशगत आकाश जलाचा भाग आहे. कळलं का? ते व्यापिलेल्या असं आहे की नाही, ते व्या खोडून टाका आणि काय राहील मग? पिलेल्या जलाचा आश्रय असल्याने. आपण पाणी पितो की नाही, तर पिलेलं जे पाणी आहे ते पाणी कुठं जाऊन थांबतं? पोटात. मग जलाचा आश्रय झालं की नाही ते उदरगत आकाश. म्हणून तो कोणता आहे? कशाचा भाग आहे? जलाचा. जलाचा म्हणजे आकाशामध्ये जो 1/8 भाग येऊन मिळालेला आहे जलाचा, त्याचा तो भाग आहे. पंचीकरण झालं तर काल सांगितलं होतं ना. चला पुढे. कटी देशगत आकाश पृथ्वीचा भाग आहे. बरं का? कटी देश, कटी म्हणजे कंबर, त्यामध्ये असणारा आकाश कुठला भाग आहे? पृथ्वीचा. म्हणजे आकाशामध्ये जो 1/8 भाग पृथ्वीचा येऊन मिळालेला आहे, त्याच्यापासून तो उत्पन्न झालाय भाग कटी देशगत आकाश. का? तो गंधाश्रय असल्याने. गंधाचा आश्रय आहे म्हणून हेतू तर घ्यावा लागेल ना. का बरं? तर गंधाचा आश्रय आहे माहिती नक्की कशावरून? एखाद्याला हरभरी खाऊ घालायची भरपूर पोटभर आहे की नाही, आणि मग ते जवळ जाऊन बसायचं 2-4 तास म्हणजे कळतं, गंध बाहेर पडतो ना. ढर ढर. तो गंधाश्रय असल्याने या रीतीप्रमाणे काम क्रोधाधिक स्थूल देहाची तत्वे नाहीत असं काही ग्रंथकाराचं म्हणणं आहे. वर जे दिले ना काम क्रोधाधिक आकाशाचे 5 तत्व, ते स्थूल देहाचे धर्म नाहीत असं म्हणणं आहे काही लोकांचं. या रीतीप्रमाणे काम क्रोधाधिक स्थूल देहाची तत्वे नाहीत. ते सापडलं का? ते काय मग? काम क्रोधाधिक लिंग देहाचे धर्म आहेत. इतर ग्रंथाप्रमाणे तर, परंतु काही ग्रंथकाराच्या म्हणण्यानुसार तर कामाधिक लिंग देहाचे मुख्य धर्म आहेत. वर सांगितलेले काम क्रोध हे लिंग देहाचे काय आहेत? मुख्य धर्म आहेत. आणि स्थूल देहाच्या ठिकाणी मग म्हणे का हो, ते जर लिंग देहाचे मुख्य धर्म आहे तर स्थूल देहाच्या ठिकाणी का दिसतात काम क्रोधाधिक? त्याचं उत्तर की ज्याप्रमाणे थंड पाणी आपण घटात धरून ठेवलं तर शीतलता धर्म पाण्याचा का घटाचा? पाण्याचा. पण वरून पाणी भरून ठेवलंय घटामध्ये आणि 1 तासभराने घटाला वरून हात लावला, काय लागतंय? थंड शीतल. यद्यपि शीतलता धर्म जलाचा आहे, दिसू कुठं राहिला? घटाच्या ठिकाणी. तसं काम क्रोधाधिक हे धर्म कुणाचे आहेत? लिंग देहाचे. किंतु ते लिंग देह स्थूल देहाच्या आत असल्याने ते धर्म दिसून येतात कुठं? स्थूल देहाच्या ठिकाणी. पण आहे कुणाचे? लिंग देहाचे असं म्हणणं. पंक्ती पहा. आणि स्थूल देहाच्या ठिकाणी घटातील जलाच्या शीतलतेप्रमाणे यांची प्रतीती होते, आहे की नाही? घटातील म्हणजे घटामध्ये, आहे की नाही? जलाची जी शीतलता, घटाच्या ठिकाणी जलाची शीतलता प्रतीत होते की नाही, त्याप्रमाणे असा त्याचा अर्थ आहे. म्हणून ते स्थूल देहाचेही गौण धर्म मानतात. म्हणून वर दिलेले काम, शोक, काम, क्रोध, मोह, भय हे स्थूल देहाचे सुद्धा धर्म मानले गेले आहेत. कसे? गौण रूपाने, आहे की नाही? अन्य ग्रंथकारांच्या मतानुसार. परंतु इथं मुख्य विषय चालू आहे आपला 25 तत्व. त्या 25 तत्वांचा समूह म्हणजेच स्थूल शरीर, बरोबर आहे की नाही? आणि ही 25 तत्व उत्पन्न झाली कुणापासून? पंचीकृत पंचमहाभूतापासून. तर त्यापैकी आता 25 तत्व सांगायचे आहे. त्यात पहिले 5 तत्व म्हणजे आकाशाचे 5, वायूचे 5, जलाचे 5, 5 25. तर आकाशाची 5 तत्व कोणती सांगितली होती आत्तावर? शोक, काम, क्रोध, मोह आणि भय. तर हे कसे स्थूल शरीराच्या ठिकाणी आहे आणि कोण कोणापासून उत्पन्न झालं हे सांगायचं. तर याकरिता थोडा एक नकाशा काढा वहीवर, मी सांगतो. वही पेन आहे का? लिहा. एक चौकोन तयार करा 2 बाय 2चा, म्हणजे 2 इंच असा, 2 इंच असा, लांबी 2 इंच, रुंदी 2 इंच, चारी बाजूने 2-2 इंच चौकोन तयार करा. केला? चारी बाजूने चारी रेषा 2-2 इंचाची द्यायच्या. ते 1 सेंटीमीटर नाही झालं, 2 इंच कळतं केवढं असतं हे 2 कांडे. हा 2 कांडे. आता 2 कांडे कळलं. एवढा कंजूसपणा कशा करा? थोडा मोठा काढायचा. शाई जास्त नसते पेनाची.
चला झालं, काढला चौकोन. आता ध्यान द्या, चौकोनाच्या मध्यभागी एक रेष मारा आडवी, अशीच मारली का, आडवी रेष मारली. खालचा जो अर्धा भाग राहिला ना त्याच्यामध्ये त्याचे 4 भाग करा उभे, म्हणजे मध्ये 3 रेषा मारायच्या उभ्या, म्हणजे 4 तयार होतात, 4 भाग तयार होतात. काय 3 मध्ये रेषा मारून 4 भाग तयार झाले. किती झाले? 4 झाले ना. कळला का? आकृती कळली. तर वरचा जो अर्धा भाग कोरा ठेवलाय की नाही चौकोनातला, त्याच्यातली आकाश, आणि त्या आकाश शब्दाच्या पुढील या 1/2, 1/2, 1/2, हा 1/2 लिहा, म्हणजे 1 मध्ये रेष मारायची, खाली 2 लिहायचं, त्याला 1/2 असंही म्हणतात. ठीक आहे. ही जी आकृती आहे हिला वर आकृतीला नाव द्या, चौकोनाच्या वर नाव द्या तिला आकाशाची 5 तत्वे. आकाशाची 5 तत्वे. झालं एवढं. आता त्या अर्ध्या भागात काय लिहिले वर, खोऱ्या भागात आकाश 1/2 लिहिलं की नाही, तर त्या आकाश याच्या खाली लिहा शोक. वरच्या अर्ध्या भागातच त्या आकाश शब्दाच्या खाली काय लिहा, शोक. झालं. आता खालच्या अर्ध्या भागाची 4 विभाग केले की नाही, त्यात पहिल्या याच्यात लिहा वायू. जागा खाली सोडा सुटली पाहिजे आणखी, म्हणजे आपल्याला त्याच्या खाली अजून लिहायचं आहे वायू. लिहिलं. वायूच्या खाली 1/8 लिहा, म्हणजे 1/8. त्याच्या खाली लिहा काम. 1/8 खाली काम. झालं. दुसऱ्या रकान्यात लिहा अग्नी. अग्नी लिहिलं. त्या अग्नी शब्दाच्या खाली लिहा 1/8, 1/8, आणि त्याच्याही खाली लिहा क्रोध. झालं. हा. तिसऱ्या रकान्यात लिहा जल. लिहिलं. त्याच्या खाली लिहा 1/8. लिहिलं. त्याच्या खाली लिहा मोह. मोह. झालं. शेवटच्या चौथ्या रकान्यात लिहा पृथ्वी. त्याच्या खाली लिहा 1/8, म्हणजे 1/8. लिहिलं. आणि त्याच्या खाली काय लिहिलं, भय. झालं एवढं. आता पहा, हा जो मोठा चौकोन आहे की नाही, हे झालं पंचीकृत आकाश. बरोबर. तर पंचीकरण करताना काय केलं आपण, आकाशाचे समान 2 भाग केले होते सर्वात अगोदर. बरोबर. अर्धा स्वतःसाठी ठेवला वरचा. बरोबर. 1/2, आणि अर्ध्या भागामध्ये 4 तुकडे घेऊन इतरांना वाटून दिले, परंतु इतराचा 1 भाग आलाय. वायूचा 1/8 भाग आला आकाशात, अग्नीचा 1/8 भाग आला आकाशात, जलाचा 1/8 भाग आला आकाशात, पृथ्वीचा 1/8 भाग आला आकाशात. बरोबर. मग आकाशामध्ये जो वायू येऊन मिळाला की नाही 1/8 भाग, त्याच्यापासून एक तत्व उत्पन्न झालं काम. बरोबर आहे की नाही. यद्यपि हे ते आकाशाचं तत्व, पण कसं, आकाशामध्ये जो वायूचा 1/8 भाग येऊन मिळालेला आहे त्याच्यापासून झाला काय, काम. तसंच आकाशामध्ये जो अग्नीचा 1/8 भाग येऊन मिळाला आहे त्याच्यापासून तत्व उत्पन्न झालं कोणतं, क्रोध. त्याचप्रमाणे आकाशामध्ये जो जलाचा 1/8 भाग येऊन मिळाला आहे त्याच्यापासून तत्व उत्पन्न झालं कोणतं, मोह. त्याचप्रमाणे आकाशामध्ये जो पृथ्वीचा 1/8 भाग येऊन मिळाला आहे त्याच्यापासून तत्व उत्पन्न झालं काय, आणि शोक हा आकाशाचा जो अर्धा भाग आहे की नाही त्याचं मुख्य तत्व आहे. कोण, शोक.
तर आकाशाची किती तत्व झाली? 5. कोण कोण? शोक, काम, क्रोध, मोह आणि भय. कळलं एवढं? आता चला पुस्तकामध्ये. तर शोक सापडलं उत्तरामध्ये, खाली शोक दिलंय ना, त्याची व्याख्या करतात आता. शोक वाचूया. जेव्हा मनुष्यात शोक उत्पन्न होतो, काय उत्पन्न होतो? शोक उत्पन्न होतो, बरोबर. तेव्हा शरीर शून्य होते. मनुष्य शोकाने काय होतं? व्याकुल. शोक म्हणजे काय? दुःख. अत्यंत दुःखी होतो मनुष्य. तेव्हा काय होतं? शरीर शून्य होतं, काहीच कार्य करत नाही. जसे आकाश शून्य आहे. आकाश कसं आहे? शून्य आहे. शोक झाल्यावर मनुष्य काय होतो? शून्यासारखा होतो, आहे की नाही? जसे आकाश शून्य आहे त्याप्रमाणे. म्हणून हा आकाशाचा मुख्य भाग मानतात. कोण? शोक. सारखं समान धर्म दिसले ना, आहे की नाही? आकाश शून्यासारखं आहे, शरीर बी शोक झाल्यावर काय होतं? शून्यासारखं. म्हणून हा आकाशाचा मुख्य भाग. कळलं? पुढे चला. काम काय आहे? हा एकदा 5 वाचून घेऊ आपण, नंतर टिप्पणी वाचू किंवा वाचून घ्या. नंबर 2 टिप्पणी दिली ना शोकवर. चला. यद्यपि वायू वगैरे भूतांच्या भागात, आहे की नाही, आकाशाच्या 4ही भागातून एक एक भाग मिश्र आहे, बरोबर. हा मिश्र भाग आकाशाचा मुख्य नाही. तथापि शोक व आकाश यांची अत्यंत तुल्यता आहे. म्हणून शोक हा आकाशाचा मुख्य भाग आहे. कोठे कोठे लोभही आकाश न्यायाने पदार्थाची प्राप्ती झाली असता अपूर्ण होतो. म्हणून हा आकाशाचा मुख्य भाग आहे. याप्रमाणे अन्य भूताविषयी जाणावे. ठीक आहे जी. बघा आता काय दिलंय. यद्यपि वायू वगैरे भूतांच्या भागात आकाशाच्या 4ही भागातून एक एक भाग मिश्र आहे. म्हणजे आकाशाच्या आता पुढं समजा वायू येणार, जल येणार, त्या सर्वांमध्ये आकाशाचा एक एक भाग मुख्य आहे की नाही, मिळालेला आहे की नाही, त्याच्यातून बी एक एक तत्व झालं आहे. पण ते तत्व जरी आकाशाच्या पासून झालेलं असलं तरी त्या आकाशाचा मुख्य भाग नाही आहे. कसं? ध्यानात घ्या. आकाश एक होतं, सर्वात अगोदर ते 2 तुकडे गेले, अर्ध स्वतःसाठी ठेवलं, उरलेल्या अर्ध्या भागाचे 4 तुकडे गेले. आणि ते 4 तुकडे कुणाला दिले? एक वायूला, एक अग्नीला, एक जलाला आणि एक पृथ्वीला. तर आकाशाचा जो 1/8 भाग वायूमध्ये दिलाय ना, त्याच्यापासून एक तत्व झालं. आकाशाचा 1/8 भाग जो अग्नी, जल इत्यादिकांना दिला आहे, त्याच्यापासून एक एक तत्व उत्पन्न झालं. ते बी आकाशापासूनच उत्पन्न झालं आहे, पण ते आकाशाचं मुख्य नाही असं सांगायचं, आहे की नाही. मग आकाशाचा मुख्य भाग, मुख्य तत्व कोणतं आहे? शोक, हे सांगायचं आहे. पंक्ती पहा. यद्यपि वायू वगैरे म्हणजे पुढे येणारे वायू, अग्नी, जल इत्यादिकामध्ये वायू वगैरे भूतांच्या भागात, त्यांच्यामध्ये आकाशाच्या 4ही भागातून, म्हणजे आकाशाच्या अर्ध्या भागात 4 तुकडे गेलते ना, त्याचे एक एक भाग त्या वायू इत्यादी मिळवलेला आहे की नाही. आकाशाच्या 4ही भागातून म्हणजे जो वायू इत्यादी मध्ये मिळवलेला आहे त्याच्यातून एक एक भाग मिश्र आहे, एक एक भाग त्यांच्यामध्ये आहे आणि त्याच्यापासून एक एक तत्वही झालेलं आहे. हा मिश्र भाग आकाशाचा मुख्य नाही, पण तो आकाशाचा मुख्य भाग नाहीये. आकाशाचा मुख्य भाग कोणता आहे? जो अर्धांश राहिलेला 50%तून, म्हणजे 2 भाग केलते की नाही. तर आकाशाचा मुख्य भाग कोणता? आकाशाचा मुख्य भाग कोणता? अर्धा. सर्वात पहिले आकाशाचे 2 तुकडे गेलते, तर तो एक एक तुकडा तिकडे दिला ना, तो आकाशाचा मुख्य भाग नाहीये. कोणता मुख्य भाग आहे आकाशाचा? स्वयं राहिला अर्धा. आणि त्याचा भाग आहे कोणता? शोक. त्याचा अंश आहे, तत्व आहे शोक. असा हा मिश्र भाग आकाशाचा मुख्य नाही, बरोबर. तथापि शोक व आकाश यांची अत्यंत तुल्यता आहे. कारण आकाश शून्यसारखं आहे आणि शोक झाल्यावर सुद्धा मनुष्य काय होतो? शून्यसारखा होतो. आणि म्हणून शून्य हे आकाशाचा काय मानला? मुख्य भाग. तथापि शोक व आकाश यांची अत्यंत तुल्यता आहे. म्हणून शोक हा आकाशाचा मुख्य भाग. कळलं एवढं? कोठे कोठे काही ठिकाणी लोभ हा सांगितलाय काय? आकाशाचा मुख्य भाग. म्हणजे कसं काय सांगितलं मग लोभ? तर लोभ बी तसाच आहे, म्हणजे आकाशासारखा.
जसं आकाश तुम्ही कितीही पळाले समाप्त होतं काही? पूर्ण होतं का? नाही. अगदी विमानाने जरी पळाले किती वर्ष, 100 वर्ष आयुष्य संपस्तोर, तरी आकाश संपत नाही. बरोबर? लोक कधी पूर्ण झालाय आहे की नाही? लोक पूर्ण झालाय का? की मला आता एवढे लाख मिळाले म्हणजे मी आता पूर्ण झाला, आता मला याच्यानंतर नको, असं कधी होतं? लोभ हा देखील पूर्ण होत नाही. म्हणून लोभाला काय सांगितलं आहे काही ठिकाणी? आकाशाचा मुख्य भाग. ते दिलं इथं. कोठे कोठे लोभही आकाश न्यायाने म्हणजे आकाशाप्रमाणे पदार्थाची प्राप्ती झाली असता अपूर्ण होतो. किती पदार्थाची प्राप्ती झाली तरी तो पूर्ण होत नाही. कोण? लोभ. कळलं की नाही? म्हणून हा आकाशाचा मुख्य भाग आहे असं काही ठिकाणी म्हटलं आहे. याप्रमाणे अन्य भूताविषयी पण जाणावे, म्हणजे त्या भूताचा मुख्य भाग कोणता हेही समजून घ्यायचं आणि त्या भूताचं मुख्य तत्व कोणतं हेही समजून घ्यायचं. ठीक आहे जी. चला पुढे. शोक कळाला मग. तर शोक हा काय आहे? आकाशाचा मुख्य भाग आहे. पुढे चला. काम सापडलं का? काम आकाशात वायूचा भाग मिश्र झाला आहे. बरोबर? आता ती नकाशा पाहत चला म्हणजे लक्षात येईल. त्या आकाशामध्ये वायूचा भाग आलाय की नाही? किती आलाय? 1/8. बरोबर? आकाशात वायूचा भाग मिश्र झालाय. त्याच्यापासून उत्पन्न झालाय मग कोणता? काम. कारण कामनारूप वृत्ती चंचल आहे की नाही? म्हणून हा वायूचा भाग आहे. मग कदाचित कोणी म्हणेल का हो, जसं आकाशामध्ये वायूचा एक भाग आला आहे, अग्नीचा पण एक भाग आला आहे, जलाचा पण आलेला आहे, पण आकाशामध्ये जो वायूचा एक भाग येऊन मिळालेला आहे त्याच्यापासूनच काम उत्पन्न झाला असं तुम्ही मानता. आणि असं मानलं तर काय तुमच्या पोटात दुखन? कसं की आकाशामध्ये जसा वायूचा एक भाग मिळाला ना, अग्नीचा बी मिळालाय, मग आकाशामध्ये जो अग्नीचा एक भाग येऊन मिळाला आहे किंवा जलाचा एक भाग येऊन त्यापासून काम उत्पन्न होतं असं का मानत नाही? त्याचं उत्तर दिलं इथं. म्हणजे तसं नाही मानता येत. आणि का? तर काम हा काय आहे? कामवृत्ती चंचल आहे आणि वायू चंचल आहे. समानता आहे की नाही? आणि म्हणून आकाशामध्ये जो वायूचा एक भाग येऊन मिळालेला आहे त्याच्यापासून हे तत्व उत्पन्न झालं. कोणतं? काम. बरोबर? पंक्ती पहा. आकाशात वायूचा भाग मिश्र झाला आहे कारण कामनारूप वृत्ती ही चंचल आहे. बरोबर? चंचल आहे की नाही? आणि म्हणून हा वायूचा भाग आहे. लागलं एवढं? हां. तर काम आहे ना, याच्या वर एक आकडा टाकायचा आहे, पण तो कोणता कसा टाकायचा सांगतो. थांबा थोडं 1 मिनिट. तर पान नंबर 15 काढा आणि 15 पानावर 1 नंबर टिप्पणी बघा. पिता तुल्य पुत्र या न्यायाने. सापडलं का? ही टिप्पणी खरं तर इथं आहे काम शब्दावर, चुकीने तिकडे छापल्या गेली. आता कसं लिहायचं तुम्ही बघा. तर कामवर आकडा टाका 1 या 2, 1 2 आहे ना याच्यात टिप्पणी, 3 टाका किंवा ए द्या, काहीतरी असं निशाणी द्या आणि कोऱ्या जागेत लिहा. काम शब्दावरील टिप्पणी पान नंबर 15 वर 1 नंबरची आहे. असं सापडलं? आणि त्या 15 नंबर पानावर 1 नंबर टिप्पणीवर जा. तिथं बी उल्लेख करा त्या 1 नंबर टिप्पणीला असं बांध दाखवून की ही टिप्पणी 13 पेजवरील काम शब्दावरची आहे. पंधरा पेजवर जाऊन पण 1 नंबर टिप्पणीवर निशाणी द्या आणि लिहा तिथं की ही टिप्पणी 13 पेजवरील काम शब्दावरची आहे. म्हणजे पुन्हा लक्षात येईल तुम्हाला वाचताना. काय टिप्पणी आहे ती? आता टिप्पणी वाचू आपण. लागलं ना? बघा आता. पिता तुल्य पुत्र न्यायाने. सापडलं का? न्यायाने म्हणजे प्रमाणे. तुल्य. पिता तुल्य पुत्र न्यायाने काम वायू तुल्य आहे. बरोबर? म्हणजे कसं? त्यांनी उदाहरण दिले आहे. पिता आणि पुत्र. पिता कारण आहे, पुत्र कार्य आहे. आणि कारणाचे गुण कार्यात येतात. बरोबर? या न्यायाने, या नियमाप्रमाणे.
म्हणून तिथं म्हटलं आहे पिता तुल्य पुत्र न्यायाने. काम वायू तुल्य आहे, है नाही. कारण आहे वायू, कार्य आहे काम, बरोबर. आणि काम जो आहे ना कार्य, तो वायूसारखा आहे. म्हणजे वायू जसा चंचल तसं काम वृत्ती भी चंचल. म्हणून काम हा धर्म कुणापासून मानला? वायूपासून, बरोबर. ते दिले काम वायू तुल्य आहे म्हणून हा वायूचा भाग आहे. असेच अन्य तत्वाविषयी जाणारे. कळलं आता? चला मग आता पुढे जाऊया. क्रोध सापडलं. आकाशाच्या ठाई, ठाई म्हणजे ठिकाणी, तेजाचा भाग मिश्र झालाय. नकाशा पाच, चला हाताने लिहून दिला तुम्हाला आता. आकाशामध्ये कोणाचा भाग येऊन मिळालाय? अग्नी म्हणजेच तेज. त्याचा किती भाग येऊन मिळालाय? 1/8. आकाशामध्ये जो अग्नीचा 1/8 भाग येऊन मिळालाय ना, त्याच्यापासून उत्पन्न झालाय तत्व कोणतं? क्रोध, बरोबर. पंक्ती पहा. आकाशाच्या ठाई तेजाचा भाग मिश्र झाला आहे. कारण जेव्हा क्रोध येतो ना, तेव्हा शरीरही तप्त होते. ताप्त शरीर गरम होतं बघा. व तेजही कसं आहे? तप्त आहे, तप्त करणारे आहे. यास्तव हा तेजाचा भाग आहे. कळलं? कोण? क्रोध. कुणाचा भाग आहे? तेजाचा. कशावरून? क्रोध आल्यावर मनुष्य तापतो, गरम होतो. आणि तेज बी कसं आहे? हा, म्हणून हा तेजाचा भाग आहे. कशी युक्ती दिली आहे बघा. कळलं की नाही? पुढे चला. मोह सापडला. आकाशाच्या ठाई म्हणजे आकाशाच्या ठिकाणी जलाचा भाग मिश्र झाला आहे. झाला की नाही? हा, किती? 1/8 आकृतीमध्ये दिलाय ना. हा, तर आकाशाच्या ठिकाणी जलाचा भाग मिश्र झाला आहे, बरोबर. मग त्याच्यापासून उत्पन्न झाला कोण? का बरं? कारण मोह पुत्र वगैरे विषयामध्ये पसरत जातो. नाही पसरत? मोह म्हणजे काय? ममता बुद्धी, अहंता ममता बुद्धी पसरत जाते बघा. पुत्राविषयी मोह असतो की नाही? अत्यंत मोह असतो. आता तुम्हाला पुत्र नाही म्हणून गोष्ट सोडा. ज्यांना पुत्र आहे त्यांना जाऊन विचारा, किंवा एक काम करा, त्यांच्या पुत्राला जाऊन नुसती शिवी द्या. आणि ती शिवी त्या बापान फक्त ऐकावी, बापापेक्षा आईने. मग ती तिचं रूप दाखवते, सिंहाचं रूप. वाघीण बनते ती. माझ्या पोराला मेल्या शिवी देतोस. मोह. कळलं की नाही? मोह पसरत जातो की नाही? पुत्राविषयी मोह, नातवाविषयी मोह, नातवाच्या पोराविषयी मोह, असं लांबच चालतो तो, आखुडत नाही. कळलं की नाही? दिले बा इथं. कारण मोह पुत्र वगैरे विषयामध्ये पसरत जातो आणि जलाचा बिंदूही फैलावतो. पाणी असं टाकलं तुम्ही जमिनीवर, जागेवर बसून राहतं का? मग असं पाणलं तर लगेच पुढे जातं, पसरत. पसरणे हा धर्म आहे की नाही? दोघांमध्ये सारखा आहे की नाही? कोणा मोह आणि जला. आणि म्हणून मोह हा जलापासून झाला आहे. कळलं की नाही? जलाचा बिंदूही फैलावतो म्हणून हा जलाचा भाग आहे. कळलं की नाही? हे सांगणं म्हणजे काय व्यर्थ नाहीये, हे महत्वाचं आहे. कारण मुख्य आपल्याला काय दाखवायचं आहे? शरीर, स्थूल शरीर दृश्य आहे आणि मी द्रष्टा आहे. हे पुढे याचा उपयोग होणार आहे म्हणून आता सांगू राहिली, सारी प्रक्रिया झाली. कळलं? पुढे चला. भय. आकाशाच्या ठाई पृथ्वीचा भाग मिश्र झाला आहे, बरोबर. आकृतीमध्ये दिला आहे. आकाशामध्ये पृथ्वीचा एक भाग येऊन मिळाला. किती? 1/8. त्याच्यापासून उत्पन्न झालं काय? भय. कसं काय? बघा. आकाशाच्या ठाई पृथ्वीचा भाग मिश्र झाला आहे. कारण जेव्हा भय होते, भय म्हणजे भीती होतं, तेव्हा शरीर जड म्हणजे अक्रिय होते. बघा, दिलाय की नाही? भीती जेव्हा उत्पन्न होते ना, तेव्हा शरीर काय होतं? अक्रिय. अचानक काही भीती जर दिसली रस्त्याने जाताना तर मनुष्य पार आरडतो मोठमोठ्याने, इथपर्यंत आवाज येतो पार. हा, तेवढ्या थांबत नाही. हा, जर कोणी पुन्हा साथ नाही भेटली तर लगेच बेशुद्ध, म्हणजे जडून खाली पडणार, अक्रिय होणार. काय? शरीर आहे की नाही? साऱ्यांना अनुभव आहे त्याचा. तेव्हा शरीर जड म्हणजे अक्रिय होते. अक्रिय होते म्हणजे कार्य करायला समर्थ राहत नाही. कोरोनाने लोक एवढे कसं काय मेले? कारण हेच भय. इतकी दहशत निर्माण केली गेली की ज्याला कळलं की मला कोरोना झाला त्याला इतकी भीती वाटते की ती शरीर त्याचं कार्य करायचं, काम करायचं सोडून देतं. खाल्लेलं पचत नाही, झोप येत नाही, हा ना, कुठं मन लागत नाही, देवाचं नाव सुद्धा घेऊ वाटत नाही.
आणि मग तुम्ही जरी किती औषध त्या शरीरात पोचले तरी ते शरीर काम करत नाही. आणि मग भीतीनेच अटॅक येतो आणि मरतो कशाने? भीतीने. दाखवला कशाने? त्या बिचाऱ्यावर किती 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 अन्याय केला बरं. तो म्हणत असेल मी एकालाही अजून मारलं नाही, पण माझ्यावर इतका आरोप की यांनी 2000 मारले आहे एका दिवसात, 10,000 मारले एका दिवसात, आहे की नाही? चला जाऊ दे. तेव्हा शरीर जड म्हणजे अक्रिय होते व पृथ्वी ही जड स्वभावाची आहे. पृथ्वी सुद्धा कशी आहे? जड स्वभावाची आहे. म्हणून हा पृथ्वीचा भाग आहे. कोण? भय पृथ्वीचा भाग का? पृथ्वी जड आहे आणि भय झाल्यावर सुद्धा मनुष्य काय होतो? जड होतो. समान धर्म झाले की नाही? म्हणून हा पृथ्वीचा भाग आहे की नाही? म्हणजे हा आकाशाचे तत्व. पण आकाशामध्ये जो जो एक एक भाग येऊन मिळाला आहे की नाही, त्याच्यापासून ही तत्व उत्पन्न झाली आहे. कळले? आकाशाचे 5 तत्व. पुढे जाऊया. पुढे काय आता? वायूची 5 तत्वे सापडलं. कोणकोणती हो? प्रसारण, पलायन, वलन, चलन व आकुंचन. ही तत्व 5 कुणाची? वायूची. कसं काय? तर याच्यावर सुद्धा आता नकाशा काढा, आकृती या. वायूची 5 तत्वे. आकृती काढली म्हणजे समजायला सोपं जातं. वायूची 5 तत्वे शीर्षक द्यायचं आणि खाली तसाच चौकोन काढायचा जसा वर काढला होता पहिला. थोडा मोठा काढा म्हणजे लिहायला अडचण येणार नाही. बिलकुल तसाच चौकोन काढायचा, मध्यभागी रेषा देऊन त्याचे 2 विभाग करायचे. वरचा अर्धा तसाच ठेवायचा, खालच्या अर्ध्याचे पुन्हा 4 भाग करायचे. झालं? फटाफट. वरच्या अर्ध्या भागात लिहा वायू 1/2 म्हणजे 1/2, 1/2. लिहिलं? वायू 1/2. त्याच्या खाली लिहा त्याचं तत्व, मुख्य तत्व पलायन. त्या अर्ध्या भागातच खालच्या अर्ध्या भागात 4 लिहिले की नाही? 4 भाग केले ना. त्याच्यात लिहा मग आकाश. पहिल्या याच्यात आकाश. आकाशाच्या खाली लिहा 1/8 आणि त्याच्या खाली लिहा प्रसारण. प्रसारण. दुसऱ्या रकान्यात लिहा अग्नी म्हणजे तेज, अग्नी. त्याच्या खाली 1/8, 1/8 आणि त्याच्या खाली लिहा वलन. तिसरा रकाना जल. त्याच्या खाली लिहा 1/8, त्याच्या खाली लिहा चलन. चौथ्या रकानात लिहा पृथ्वी. पृथ्वी त्याच्या खाली 1/8, त्याच्या खाली लिहा आकुंचन. झालं जी. आता वाचूया आपण वायूची 5 तत्वे. त्यात पहिलं कोणतं आहे? प्रसारण. बरोबर. बघा, वायूच्या ठिकाणी आकाशाचा भाग मिश्र झाला आहे. बरोबर. आत्ता काढलेली जी आकृती आहे ना त्यात बघा, वायूमध्ये आकाशाचा एक भाग येऊन मिळाला आहे. किती? 1/8. मग त्याच्यापासून तत्व उत्पन्न झालं. कोणतं? प्रसारण. झालं ना. बघा, वायूच्या ठिकाणी आकाशाचा भाग मिश्र झाला आहे की नाही? आणि म्हणून आहे की नाही? तसे प्रसारण म्हणजे काय? प्रसारण म्हणजे पसरणे. प्रसारण शब्दार्थ काय? पसरणे. व आकाशही पसरलेले आहे. आकाश काय एका ठिकाणी असं गठ्ठा आहे का? नाही. मग कसं आहे? हे लांब विस्तार त्याचा पसरला आहे की नाही? हा, बरोबर. म्हणून हा आकाशाचा भाग आहे. म्हणून प्रसारण हा कोणाचा भाग आहे? आकाशाचा भाग आहे. म्हणजे वायूमध्ये जो आकाशाचा एक भाग येऊन मिळाला त्याचा तो भाग आहे. बरोबर. पुढे पलायन. वायूचा मुख्य भाग आहे. वर अर्ध्या भागात लिहिले ना पलायन. वायूचा मुख्य भाग आहे तो. कारण पलायन म्हणजे धावण्याची क्रिया. पलायन म्हणजे काय? पळणे, धावण्याची क्रिया. व वायू ही धावतो, सतत धावत राहतो वायू. समानता आहे की दोन्हीमध्ये. आणि म्हणून पलायन हा वायूचा मुख्य भाग. म्हणून हा वायूचा भाग आहे. बरोबर. नंबर 3 वलन. वलन म्हणजे काय? वळणे, आहे की नाही? टर्न घेणे, वळणे. बघा,
वायूच्या ठिकाणी तेजाचा भाग मिळाला आहे. आकृतीत पहा, वायूमध्ये तेजाचा भाग येऊन मिळाला आहे की नाही, अग्नीचा एक अष्टमांश. त्याच्यापासून काय उत्पन्न झालं, वलन. बरोबर. कसं काय, वायूच्या ठिकाणी तेजाचा भाग मिळाला आहे. वलन म्हणजे अंगाचे वळणे. वलन म्हणजे काय, वळणे, वाकडं तिकडं होणे, वळणे. व तेजाचा प्रकाशही वळतो. अग्नीचा प्रकाश सुद्धा वळतो की नाही, टॉर्च इकडे गेली इकडं, तिकडे गेली तिकडं, वळते की नाही, वळतो. म्हणून हा तेजाचा भाग आहे. का, दोन्हीमध्ये समान धर्म आहे. कोणता, वळणे. चला पुढे चलन. वायूच्या ठिकाणी जलाचा भाग मिळाला आहे. सापडलं का, जलाचा एक अष्टमांश भाग मिळाला आहे ना, त्यापासून उत्पन्न झालं काय, चलन. तर वायूच्या ठिकाणी जलाचा भाग मिळाला आहे. चलन म्हणजे हलण्याची क्रिया, चलणे, हलन, हलणे. जलही हलते सतत. तुम्ही येऊन पाताळ्यावर आहे की नाही, 24 तास बसा त्या कुटीत, तुम्हाला शांत दिसणारच नाही. काय, जल सतत डोलत राहतं. बरोबर. चला, जलही हलते म्हणून हा जलाचा भाग आहे. कळलं. चला, आणि सारे तत्व कुठं आहे, स्थूल शरीरात आहे आपल्या. 25 पंचीकृत पंचमहाभूताचे 25 तत्व कुठं आहे, शरीरात आहे, या स्थूल शरीरात. चला पुढे. आकुंचन. वायूत पृथ्वीचा भाग मिळालेला आहे. बरोबर. आकुंचन म्हणजे संकोच करण्याची क्रिया, संकुचित होणे, आकसणे. पृथ्वी संकोच पावलेली आहे. पृथ्वी सुद्धा कशी आहे, सिकुडलेली आहे, संकोच पावलेली आहे. म्हणून हा पृथ्वीचा भाग आहे. कळलं एवढं. पुढे चला. तेजाची 5 तत्वे. कोण कोण, निद्रा, तृषा, क्षुधा, कांती व आलस्य. ही तेजाची 5 तत्व आहे. लिहा आता. तेजाची 5 तत्वे. पुन्हा आकृती काढा पहिल्यासारखीच. तेजाची 5 तत्वे. चौकोन काढायचा, पुन्हा मध्यभागी रेष द्यायची, वरचा अर्धा भाग कोरा सोडायचा, खालच्या अर्ध्या भागाचे पुन्हा 4 विभाग करायचे. वरच्या भागात लिहायचं तेज किंवा अग्नी, आणि त्याच्या पुढे लिहायचं 1/2, 1/2. आणि त्या अग्नी शब्दाच्या खाली लिहायचं क्षुधा. खालचे जे 4 भाग आहे अर्ध्या भागातले, त्यात एकातले या पहिल्यात आकाश, त्याच्या खाली 1 अष्टमांश, 1/8. त्याच्या खाली निद्रा. दुसऱ्या रकान्यात वायू, त्याच्या खाली 1/8. त्याच्या खाली यायचं तृषा. नंतर जल तिसऱ्या रकान्यात, त्याच्या खाली 1/8. आणि त्याच्या खाली लिहायचं कांती. नंतर शेवटच्या रकान्यात लिहायचं पृथ्वी, त्याच्या खाली 1/8. आणि खाली लिहायचं त्याच्यात आलस्य. कळलं. चला आता वाचूया. निद्रा. तेजाच्या ठिकाणी आकाशाचा भाग मिश्र झाला आहे. बरोबर. आकृतीत पहा. अग्नीमध्ये, तेजामध्ये आकाशाचा 1 अष्टमांश भाग मिळालाय ना, त्याच्यापासून उत्पन्न झालं तत्व कोणतं, निद्रा. ठीक आहे ना जी. तर निद्रा, तेजाच्या ठिकाणी आकाशाचा भाग मिश्र झाला आहे. निद्रा येते तेव्हा शरीर शून्य होते. शरीर कसं होतं, शून्यासारखं होतं, बिलकुल चुपचाप पडेल राहतं, मेलेल्या माणसासारखं, आहे की नाही. व आकाशही शून्यतायुक्त आहे. आकाश सुद्धा कसं आहे, शून्यासारखंच आहे. म्हणून हा आकाशाचा भाग आहे. कोण, निद्रा. बरोबर. पुढे तृषा. तृषा म्हणजे तहान. तेजाच्या ठिकाणी वायूचा भाग मिश्र झाला आहे. आकृतीमध्ये दिसलं, अग्नीमध्ये वायूचा 1 अष्टमांश भाग मिळाला आहे. त्याच्यापासून उत्पन्न झालं काय, तत्व तृषा. तेजाच्या ठिकाणी वायूचा भाग मिश्र झाला आहे. तृषा ही कंठाला शोषण करते. तहान लागल्यावर कंठ सुकतो की नाही, शोषण करते. आणि वायू ही ओल्या वस्त्राधिकांना वाळवतो. किती ओले कपडे असले तरी वायू काय करतो, त्यांना वाळून टाकतो, शुष्क करतो. म्हणून दोघांमध्ये समान धर्म आहे, शुष्क करणे. म्हणून हा वायूचा भाग आहे. कोण, तृषा. पुढे क्षुधा. क्षुधा म्हणजे भूक. तेजाचा मुख्य भाग आहे. बरोबर.
जेव्हा भूक लागते तेव्हा खाल्लेली भस्म होते. जेव्हा भूक लागलेली असते चांगली कच्चून, तेव्हा किती जरी खाल्ले आप्पे तरी काय होतात ते भस्म होऊन जातात, काही शिल्लक राहत नाही. आणि अग्नी भस्म करणारा आहे. अग्नीमध्ये जे तुम्ही टाकाल त्याचं काय होतं भस्म. म्हणून हा तेजाचा भाग आहे की नाही. भस्म करण्याची क्रिया धर्म दोघांमध्ये सारखाच आहे. पुढे कांती. कांती म्हणजे बघा तेज. तेजाच्या ठिकाणी जलाचा भाग मिश्र झाला आहे. बरोबर आहे की नाही. एक अष्टमांश भाग जलाचा मिश्र झाला आहे. कुठं तेजाच्या ठिकाणी. आणि उन्हाने कांती लोपते. जर तुम्ही उन्हात फिरून आले ना 4-5 तास काळे ठक्कूर दिसणार, कांती लोपते आहे की नाही. मनुष्य विचारतात अहो एवढे काळे कसं का पडले. अहो मी कधी 2 महिने झाली वारी करून आलो, चालत आलोय, त्याच्यामुळे आज झालं. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे उन्हाने कांती लोपते. उन्हाने कांती लोपते. लोपते म्हणजे काय घटते, कमी होते. आणि पाणीही तेजाने म्हणजे उन्हाने आटते आहे की नाही. तळ्यातलं पाणी उपसतच नाही, मग तसंच राहील का ते नाही. बाष्पीभवन होणार, कमी कमी होणार, आटतं की नाही मग तेजाने उन्हामुळे. पाणी तेजाने उन्हाने आटते. म्हणून हा जलाचा भाग आहे. कोणता कांती. बरोबर. पुढे चला. पुढे आलस्य. आलस्य म्हणजे आळस. तेजात पृथ्वीचा भाग मिश्र झाला आहे. बरोबर. जेव्हा आळस येतो ना तेव्हा शरीर जड होतं की नाही. आणि पृथ्वी सुद्धा कशी आहे जड स्वभावाची आहे. म्हणून हा पृथ्वीचा भाग आहे. कोणता आळस. बरोबर. चला ही झाली तत्व 5 कशाची तेजाची. आता पुढे लिहा जलाची 5 तत्वे. झालं. तर जलाची 5 तत्वे कोणती आहेत हो पुस्तकात दिलंय. लाळ, श्वेत, मूत्र, शुक्र, शोणित ही 5 तत्व आहे. तर याची पण आकृती काढा. जलाची 5 तत्वे. चौकोनी आकृती काढायची. मध्यभागी रेषा मारून 2 अर्धा भाग करायचा. वरचा अर्धा भाग कोरा तसाच ठेवायचा. खालच्या कोऱ्या अर्ध्या भागाचे 4 विभाग करायचे. झालं. वर जो अर्धा भाग ठेवला आहे त्याच्यात काय लिहिणार आता जल लिहा. मग जल त्याच्या पुढे लिहिणार 1/2 आणि त्या जलाच्या खाली लिहा शुक्र. आणि खालच्या 4 भागात एका रकान्यात लिहा. पहिल्या रकान्यात आकाश, त्याच्या खाली 1 अष्टमांश 1/8, त्याच्या खाली लाळ. झालं. दुसऱ्या रकान्यात वायू 1/8 त्याच्या खाली अस्वेद घाम. तिसरा रकाना अग्नी म्हणजे तेज, त्याच्या खाली 1 अष्टमांश 1/8, त्याच्या खाली मूत्र. चौथ्या रकान्यात पृथ्वी 1/8, त्याच्या खाली शोणित. झालं. आता पुस्तकात चला. लाळ. बरोबर. जलाच्या ठिकाणी आकाशाचा भाग मिश्र झाला आहे. बरोबर. जलामध्ये आकाशाचा 1 अष्टमांश भाग येऊन मिळाला आहे. त्यापासून उत्पन्न होती काय लाळ आहे की नाही. जल आणि आकाशाचा 1 भाग दोघे मिळून काय झाली लाळ. का बरं आकाशाच्या मिळालेल्या भागापासूनच लाळ होते. त्याचं कारण लाळ वर खाली होते. लाळ गळते तेव्हा काय होते वर खाली होते की नाही. आणि आकाशही उंच खाली आहे. उंच आहे खाली आहे आकाश आहे की नाही. काय झालं. म्हणून हा आकाशाचा भाग आहे. समान धर्म दिसले ना. चला पुढे श्वेत सापडलं का. जलाच्या ठिकाणी वायूचा भाग मिश्र झाला आहे. आकृतीत पाहत चला. जलामध्ये वायूचा भाग मिळाला की नाही 1 आणि त्याच्यापासून उत्पन्न झाला मग काय श्वेत. कसं काय श्रम केल्याने घाम येतो. श्रम केला ना मेहनत तर काय येतो अंगातून घाम येतो. बरोबर. पुढं काय लिहिलं आहे पंख्याच्या साहाय्याने वारा येऊ शकतो.
त्याच्याऐवजी कसं वाक्य पाहिजे होतं? घाम येतो याच्या पुढे व पंखा आदीच्या श्रमाने वायू होतो असं पाहिजे. पंखा आदीचा श्रम केला ना त्याच्यापासून सुद्धा काय होतो? वायू होतो, अभिव्यक्त होतो वायू. पंखा म्हणजे हवाचा लाईटवर फिरणारा पंखा नाही घ्यायचा. हात पंखा श्रमच आहे ना ते, त्याच्यापासून वायू होतो की नाही? वायू अभिव्यक्त होतो ना. श्रमाने दोन्ही होऊ राहिले आहे की नाही? घाम पण श्रमाने येतो आणि वायू पण श्रमाने. दोघांच धर्म ठिकाणी समान धर्म झाले की नाही? म्हणून काय हा वायूचा भाग आहे. कळलं? चला पुढे. पुढे काय आहे? मूत्र. जलाच्या ठिकाणी तेजाचा भाग मिश्र झालाय की नाही? जलामध्ये तेज भाग, अग्नीचा भाग मिळाला येऊन एक अष्टमांश. जलाच्या ठिकाणी तेजाचा भाग मिश्र झाला आहे. हा, आणि मूत्राचा जसा गरम धर्म आहे. पाहिलंय कधी? गरम असतं काय? मूत्र. लघवी केली की नाही कधी? नसन केली बघून घ्या, गरम असते. काय झालं? तसाच तेजाचाही धर्म गरम आहे. अग्नीचा धर्म सुद्धा कसा आहे? गरम. म्हणून हा तेजाचा भाग आहे. कळलं? पुढे शुक्र जलाचा मुख्य भाग आहे की नाही? शुक्र म्हणजे वीर्य. हा जलाचा काय आहे? मुख्य भाग आहे. बरोबर का? शुक्र श्वेत वर्ण असून गर्भाचा हेतू आहे. गर्भ राहण्याला कारण आहे आणि सफेद आहे. जलही श्वेतवर्ण आहे व वृक्षाचा हेतू आहे. जर झाडाला पाणी दिलं तरच येतात, नाही तर वाळून जातात. बरोबर आहे की नाही? मग वृक्षाला कारण आहे कोण? जल. वृक्षाचा हेतू आहे म्हणून हा जलाचा मुख्य भाग आहे. बरोबर. पुढे शोणित. शोणित शब्दाचा अर्थ होतो रक्त. ठीक. तर जलाच्या ठिकाणी पृथ्वीचा भाग मिश्र झाला आहे. बरोबर. एक अष्टमांश भाग म्हणून हे रक्तवर्ण आहे की नाही? तसेच कोठे कोठे पृथ्वी रक्तवर्णाची आहे. रक्त म्हणजे लाल वर्णाची आहे. पृथ्वी सुद्धा बऱ्याच ठिकाणी तुम्हाला कशी भेटते? लाल रंगाची. लाल पृथ्वी, पिवळी, काळी, पांढरी सर्व प्रकारची आहे. पण लाल रंगाची पृथ्वी आहे आणि रक्त सुद्धा लाल असतं आणि म्हणून रक्त हा कोणाचा भाग आहे? म्हणून हा पृथ्वीचा भाग आहे. कळलं? पृथ्वीचा भाग आहे म्हणजे जलामध्ये जो पृथ्वीचा एक अष्टमांश भाग येऊन मिळालेला आहे त्यापासून उत्पन्न झालं काय? रक्त आहे की नाही? चला पुढे शेवटचा आता पृथ्वीची 5 तत्वे कोणकोणते? रोम, त्वचा, नाडी, मांस व अस्थि. सापडलं जी? चला आता इथं सुद्धा आकृती काढून घ्या पटापट. एक चौकोन तयार करायचा, मध्यभागी रेष मारून त्याचे दोन्ही भाग करायचे, वरचा अर्धा तसाच ठेवायचा, खालच्या अर्धाचे 4 भाग करायचे. वरच्या अर्ध्या भागामध्ये लिहायचं पृथ्वी 1/2. त्या पृथ्वीच्या खाली लिहायचं अस्थि म्हणजे हाडं. आणि खालच्या 4 भागात लिहा आकाश. पहिल्या भागात आकाश 1 अष्टमांश. त्याच्या खाली लिहायचं रोम. दुसऱ्या रकान्यात वायू. त्याच्या खाली 1 अष्टमांश. त्याच्या खाली लिहायचं त्वचा. तिसऱ्या रकान्यात लिहा अग्नी म्हणजे तेज 1 अष्टमांश. आणि त्याच्या खाली लिहायचं नाडी. जल. त्याच्या खाली लिहायचं 1 अष्टमांश. आणि त्याच्या खाली लिहायचं मांस. झालं? आता बघा रोम. आता बघा पुस्तकात रोम सापडलं. रोम शब्दावर 2 नंबर टिप्पणी आहे बघा. रोम म्हणजे काय? केस. मस्तकावरील डोक्यावरचे केस त्यास रोम म्हणतात. बरोबर. ह्यांच्या शरीरावरच्या केसात अंतर्भाव घ्यावा आहे की नाही? हे सारे केस शरीरावरचे सारे रोमच आहेत. कळलं? चला पुस्तकात बघा. रोम पृथ्वीच्या ठिकाणी आकाशाचा भाग मिश्र झाला आहे. बरोबर. आकाशाचा 1 अष्टमांश भाग येऊन मिळाला आहे. कुठे? पृथ्वीमध्ये. त्याच्यापासून तत्व उत्पन्न झालं कोणतं? रोम. कसं काय? रोम हे 0 आहे
आणि कारण कापल्याने इजा होत नाही. केस कापले काही दुखत का? आहे की नाही? काही दुखत नाही तरी लोक केस कापू देत नाही. आश्चर्यच आहे. हा चला बा, आपण थोडी म्हणतो हात कापा, कारण हात कापल्यावर दुखत. शरीर केस कापल्यानंतर इजा होत नाही, काही त्रास होत नाही, काहीच त्रास नाही, उलट निद्रा झोप मस्त लागत. चला, पृथ्वीच्या ठिकाणी आकाशाचा भाग मिश्र झाला आहे. रोम हे शून्य आहे, कारण कापल्याने इजा होत नाही, जखम होत नाही. इजा म्हणजे जखम होत नाही. व आकाशही शून्य आहे, म्हणून हा आकाशाचा भाग आहे. कळलं? पुढे त्वचा. पृथ्वीच्या ठिकाणी वायूचा भाग मिश्र झाला आहे. नकाशात पाच चला. पृथ्वीच्या ठिकाणी वायूचा किती भाग येऊन मिळाला? 1 अष्टमांश. त्याच्यापासून काय उत्पन्न झाली? त्वचा. पृथ्वीच्या ठिकाणी वायूचा भाग मिश्र झाला आहे. त्वचेच्या योगाने शीत, उष्ण, कठीण, कोमल स्पर्श ज्ञान होते. कळतं की नाही आपल्याला? थंड, गरम, कठीण आहे, नरम आहे, हे त्वचेनेच कळतं ना, त्वगिंद्रियाने. आणि वायू ही स्पर्शगुणी आहे, म्हणजे स्पर्शगुणवाला आहे, म्हणून हा वायूचा भाग आहे. पुढे नाडी. पृथ्वीच्या ठिकाणी तेजाचा भाग मिश्र झाला आहे. नाडीच्या योगाने तापाची म्हणजे ज्वराची किंवा शारीरिक अंतिम दुःखाची परीक्षा होते. तुम्हाला शरीरात काय होत आहे नाडी पाहिल्या पाहिल्या कळतं. जे नाडी तज्ज्ञ लोक आहेत त्यांना, आपल्याला नाही. कळलं की नाही? काही लोक इतके नाडी तज्ज्ञ होते, आता कमी असतील कुठं कुठं, त्यांना सांगायची गरज नाही काय होतं म्हणून. नाडी पाहिल्या पाहिल्या सांगणार ते तुम्हाला काय होत आहे म्हणून. कळलं? चला, तर अंतिम दुःख तापाची किंवा अंतिम दुःखाची परीक्षा होते. त्यांना कळतं नाडी पाहिल्यावर की 2 तासात मरणार आहे, घेऊन जायला घरी. हा, असे वैद्य होते पूर्वीचे. तेजही तापरूप आहे. तेज गरम आहे, म्हणून हा तेजाचा भाग आहे. पुढे मांस. पृथ्वीच्या ठिकाणी जलाचा भाग मिश्र झाला आहे. बरोबर, कारण मांस ओले आहे, पाणीही ओले आहे. दोन्हीमध्ये ओलेपणा समान धर्म आहे, म्हणून हा जलाचा भाग आहे. कोण? मांस. आहे की नाही? ज्याला वाटतं आपलं मांस वाढावं त्यांनी पाणी जास्त पिलं पाहिजे. पाणी कमी पिणाऱ्याला मांस वाढत नाही. पण कधी प्यावं हाही त्याचा नियम आहे. जेवताना पाणी प्यायचं नाही. सकाळी उठल्या उठल्या प्यायचं भरपूर. बरोबर? चला, आणि एक टायमाला पण प्यायचं. जेवल्यानंतर 1 तासाने, जेवताना पण नाही प्यायचं. चला, म्हणून हा जलाचा भाग आहे. पुढे चला, अस्थि. पृथ्वीचा मुख्य भाग आहे. कोण? अस्थि. अस्थि म्हणजे हाडकं. कारण हा कठीण व पीत वर्ण आहे. हाडकं कसे असतात? कठीण म्हणजे मजबूत असतात. आणि कसे असतात? पीत. कसं पेत? ते सुरुवातीला नवीन नवीन हाडकं जेव्हा तुम्ही पाहता ना, तेव्हा ते पिवळे असतात, नंतर ऊन लागून सफेद होतात, असा अर्थ आहे. म्हणून हाडकं कसे आहे? पीत वर्ण आहे. तुम्ही एखादं जनावर मेलेलं बघा, कुत्री जेव्हा मांस खाऊन जातात ना, ते सारे हाडकं कसे दिसणार तुम्हाला? पिवळे पिवळे, आहे की नाही? मनुष्याची सुद्धा. पण मनुष्याला जाळतात ना, त्याच्यामुळे अग्नीच्या संयोगाने ते ढवळे होऊन जातात. सुरुवातीला हाडं कसे आहेत? पिवळेच आहे. हा, पिवळापणा आहे त्याच्यात. काय झालं? पृथ्वीचा मुख्य भाग आहे, कारण हा कठीण व पीत वर्ण आहे. बरोबर? पृथ्वी सुद्धा कठीण व कोटे कोटे पीत वर्णाची आहे. पिवळी पृथ्वी आहे की नाही? पाहिली की नाही कधी? पिवळी, पांढरी, काळी, लाल सर्व आहे. म्हणून हा पृथ्वीचा मुख्य भाग आहे, हाडकं. बरोबर? याप्रमाणे स्थूल देहामध्ये 25 तत्वे राहतात. प्रश्न काय होता? स्थूल देहाच्या ठिकाणी 25 तत्वे कशी राहतात, कोणती राहतात? कोणती राहतात हे सांगितलं, कशी राहतात हे सांगितलं. कशासाठी सांगितलं तो सारा विचार पुढे येणार आहे. त्याचा विचार आपण ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.